ज्ञानाची शिदोरी या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळालेली आहे, त्याचा सर्वांनी सदुपयोग करून घ्यावा असा संदेश आपल्या आशीर्वादाचा दिलेल्या परमपूज्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि देवस्थान कमिटीच्या वतीनं धन्यवाद देतो। आणि यानंतर आपल्या महसूलचे पोलीस पाटील सन्माननीय श्री अशोक बाबा यांनी आपलं अनुमत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय स्वामीजी हा कार्यक्रम मला वाटते 5 वर्ष दीपोत्सव झाला, इतकं आता प्रवचन चालू आहे। एक महिनाभर सातत्यानं हा कार्यक्रम राबवला, ठीक आहे। गेल्याने होत आहे आणि केली पाहिजे असा एक आदर्श शहराला मारी आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी मंदिराचं आणि अशा ठिकाणी उपयोग केले त्याच्यामागं एखादं कार्यामध्ये येण्यासाठी राष्ट्रपती समर्थ होत असते, तर ते काम शेवटी जात त्यात मल्लिकार्जुन मठ सगळीकडे असंच नाही, गाडी अगदी कमी असे देवस्थान ऐकलेली आहे। तर हे गोवापार प्रसिद्ध आहे। माझ्या घरी मला माझ्या घरी मल्लिकार्जुन टावर आहे, टावर माझ्या घरी असते आणि 1-2 महिन्यासाठी तिथं देवस्थानामध्ये येते। कार्यक्रम तर या व्यतिरिक्त माझं व्याज काय येऊन आहे नाही मला सांगायचं असं राहिलं की समाजाला त्रास मिळते, समाजाला केलं पाहिजे। काय मला असं म्हणत नाही, पण एखाद्या पठाडे एखाद्या कार्यक्रम आणि तुमच्या मागं हे गाव गावातील लोक त्यांनी जातीला तिथे चांगलं येत जातात येतात किंवा सगळ्यांना तुम्हाला आशीर्वाद मिळतो। हे काम त्यांना कोणी असं चालू ठेवायचं आहे, ते त्यांना बुद्धी होते, त्यांना असे चांगले सहकार्य केले होते आणि गावालाही त्यांना अशाच चांगल्या पद्धतीनं त्याच्या मागून त्याला सहकार्य करावं। ही त्या ठिकाणी खरंच तुम्हाला अगदी आजून त्याच्यामध्ये आणि माझ्या आशीर्वाद